तर मित्रांनो, खूप दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही आहे. तर जवळजवळ 10-12 दिवस झाले असतील. तर शिवजयंतीच्या अगोदरपासूनच मी आजारी होतो आणि ॲक्च्युली मला टायफॉईड झाला होता. तर सतत 5-6 दिवस सलाईन चालू होते आपले. तर शिवजयंतीच्या दिवशी देखील माझी तब्येत बरी नव्हती, तरी देखील मी बाहेर पडलो, शिवजयंती साजरी केली. तर त्यानंतर वापस इन्फेक्शन चालू झालं, कारण मला खोकला आणि ताप हे कंटिन्यू माझं चालू होता. तर मी ते इग्नोर करत गेलो आणि वाढदिवसाच्या दिवशी देखील माझी तब्येत बरी नव्हती, तरी देखील वाढदिवस साजरे केला. त्याचं त्याचं कारण हेच आहे की आपले 500 सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले होते. तर ते आपल्याला सेलिब्रेट करायचं होतं आणि प्लस आपला वाढदिवस पण होता 25 तारखेला. तर आपण दोन्ही आपण एका दिवशी साजरी केलेलं आहे. तर खरंच मनापासून तुमचे आभार आहे की आपले 500 क्रॉस आपले झालेले आहे. तर असंच प्रेम तुमचं असू द्या. तर आता फक्त 400 आपले सबस्क्रायबर बाकी आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून मला उत्साह माझ्यामध्ये निर्माण होईल. तर त्या उत्साहाने मी काम करेल पुढे. तर तुमच्यामुळेच मी पुढं जाणार आहे आणि असंच प्रेम कायमस्वरूपी असू द्या. तर आता आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीचा देखील मी व्हिडिओ काढणार आहे आणि दर्शनासाठी जाणार आहे आईसोबत. तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर थोड्याच वेळामध्ये आता निघणार आहे दर्शनासाठी. तर सर्वप्रथम लोग्राममध्ये जे म्हसोबा मंदिर आहे तिथं आम्ही दर्शनाला जाणार आहे आणि म्हसोबा मंदिराच्या थोडं पुढे गेल्यानंतर करपेवाडी लागते. तर करपेवाडीमध्ये महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे दर्शनासाठी जाणार आहे. तर तो व्हिडिओ पूर्ण तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा, जेणेकरून आपले 400 सबस्क्राईब बाकी आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवरती काम करणं तेवढं सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला आता निघूया थोड्याच वेळामध्ये दर्शनासाठी. तर इथंच मित्रांनो लोग्राममध्ये म्हसोबा देवाचं मंदिर आहे इथं आणि इथं आता दर्शनासाठी आलेलो आहे. मित्रांनो, दर्शनासाठी इथं आलेलो आहे आम्ही करपेवाडीमध्ये. स्वयंभू पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. तर गर्दी खूप आहे आज महाशिवरात्रीनिमित्त. चला घ्या पटापट, चला पटापट.
इधर आधी मधलं बटन. लांबून पडायचं मी ठेवते. जर पकड एक मिनटं भाऊ. आणि इथे आहे साईबाबाचं मंदिर. त्याच्या केळं घालत ते मग कशाचा आवाज दिला मी. तर मित्रांनो अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.